श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण शोभेची वस्तू, आपलं घर सुंदर दिसावं यासाठी का होईना एक तरी मोरपीस हे ठेवत असतो. आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होईना एक मोरपीस हे आपल्या घरामध्ये ठेवत असतो. मोरपीस आकर्षक तर दिसतेच, पण त्यासोबतच वास्तुशास्त्रानुसार मोरपीस आपल्या घरामध्ये ठेवल्याने त्याचे आपल्याला फायदेसुद्धा हे होत असतात. मोरपीस हे भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे आणि असे मोरपीस आपल्या घरात ठेवल्याने ते आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. एक मोरपीस हे आपलं भाग्यसुद्धा बदलू शकतं, पण त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये मोरपीस हे योग्य दिशेला ठेवणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती सांगणार आहे की आपण आपल्या घरामध्ये मोरपीस ठेवल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात आणि मोरपीस ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे, कोणत्या दिशेला मोरपीस ठेवल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा. म्हणजेच तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये योग्य दिशेला मोरपीस हे लावू शकाल आणि त्याचे तुम्हाला खूपच शुभ परिणाम हे नक्कीच मिळतील. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की घरामध्ये मोरपीस ठेवल्याने आपल्या घरातला वास्तुदोष हा दूर होत असतो, तसंच विविध रोगांचा त्राससुद्धा दूर होतो. मोराची पिसे घरात ठेवल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कुठलाही नजरदोष किंवा वाईट बाधेचा सुद्धा परिणाम आपल्या घरामध्ये हे मोरपीस ठेवल्याने होऊ शकत नाही. बरेच लोक आपल्या घरामध्ये मोराचं पीस हे ठेवतात. काही जण याला पाल पळवण्याचं साधनसुद्धा बनवत असतात, तर काही जण मोराच्या पिसाला भगवान कृष्णांची भेट मानतात आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून आपल्या घरामध्ये मोरपीस हे ठेवत असतात. मोराचं पीस हे आपल्या घरामध्ये ठेवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं ते योग्य दिशेने ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रामध्ये योग्य दिशेला मोरपीस ठेवण्याचे नियमसुद्धा सांगितले गेलेले आहेत आणि कोणत्या दिशेला मोरपीस ठेवल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात हे सुद्धा सांगितलेले आहे. याच शास्त्रानुसार असं मानलं जातं की घरामध्ये मोराची पिसं ठेवल्याने वेगवेगळ्या रोगांसह पर्यावरणीय दोषसुद्धा आपल्या घरातले दूर होत असतात. मोराची पिसं घरात ठेवल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. योग्य दिशेला जर आपण हे मोरपीस ठेवलं तर ते आपलं भाग्यसुद्धा बदलू शकतं आणि आपल्याला ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासुद्धा या मोरपिसामुळे दूर होतात. फक्त हे मोरपीस आपल्या समस्येनुसार आपल्याला योग्य ठिकाणी योग्य दिशेला लावायचं आहे. तर आता आपण जाणून घेऊया की कोणत्या दिशेला हे मोरपीस आपण आपल्या घरामध्ये लावले तर त्याचे आपल्याला काय शुभ परिणाम मिळतात. आपल्या समस्येनुसार आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला आपल्या घराच्या कोणत्या कोणामध्ये आपण हे मोरपीस लावलं पाहिजे हेच आता आपण बघूया. तर तुमच्या घरामध्ये जर आर्थिक बचत ही कमी होत असेल, पैशांची बचत ही कमी होत असेल, आलेला पैसा हा अनाठाई खर्च होत असेल, तर पैशांची बचत करण्यासाठी, पैसे वाचवण्यासाठी तुमच्या घरामध्ये जे कपाट आहे त्या कपाटाच्या लॉकरमध्ये मोराचं पीस तुम्हाला ठेवायचं आहे. पण जेव्हा आपण हे मोरपीस आपल्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवू तेव्हा आपल्या कपाटाचे लॉकर हे दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे आणि त्या लॉकरमध्ये आपल्याला एक मोराचं पीस हे ठेवायचं आहे. असं केल्याने आपला जो काही अनाठाई खर्च होत होता तो कमी होईल आणि आपली पैशांची बचतसुद्धा होईल. आता जर तुमचं घरामध्ये नवरा बायकोंचं पटत नसेल, तुमच्या नवरा बायकोंमध्ये सारखी भांडणं होत असतील, तुमचं एकमेकांमध्ये पटत नसेल, तुमची भांडणं, तुमचं वैवाहिक जीवन हे एकदम टोकाला गेलं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुमचे वैवाहिक जीवन हे सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये एक मोराचं पीस हे ठेवायचं आहे. कृष्णाच्या बासरीसह मोरपंख हे तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे. मग इथे तुम्ही खरंच एक बासरी आणून त्यामध्ये हे मोरपंख लावू शकतात किंवा बासरीचं एक चित्र बनवून त्यावर एक खरं मोरपीस हे लावू शकतात. कृष्णाच्या बासरीसह हे मोरपंख तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही जर लावलं तर त्यामुळे तुमचे वैवाहिक संबंध हे नक्कीच सुधारतील. त्याचप्रमाणे 2 मोरपंखांच्या जोडीला तुमच्या बेडरूममधील पूर्व आणि पश्चिम या दिशांना सुद्धा तुम्ही लावू शकतात. असं केल्याने सुद्धा तुमच्या पती पत्नींमधील जे काही तणाव आहे, त्याची काही भांडणं आहे ती मिटण्यामध्ये मदत होते आणि तुमचे जे संबंध आहेत ते सुधारण्यास मदत होते. पती पत्नींमध्ये जे काही भांडणं आहेत, वादविवाद आहेत ती मिटतात आणि त्यासोबतच दोघांमधील नातंसुद्धा घट्ट होऊ लागतं. मग इथे तुम्ही पती पत्नींमधील भांडणं मिटण्यासाठी आणि तुमचे वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी मी जे तुम्हाला हे 2 उपाय सांगितले आहेत त्यापैकी कोणताही एक उपाय करू शकतात. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन हे नक्कीच सुधारेल.
आणि तसंच आपल्या घरामध्ये ज्याही व्यक्ती कमावणाऱ्या आहेत त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये मोरपीस लावा. असं केल्याने कमावणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होते. तसंच घरामध्ये अचानक कोणतीही पीडाही येत नाही. त्याचप्रमाणे कालसर्प दोष दूर करण्याचीही अपार शक्ती या मोरपिसांमध्ये आहे. ज्यांना कालसर्पयोगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत 7 मोरपिसही टाकायची आहे. दररोज झोपताना याच उशीचा वापर करायचा आहे. आणि तसंच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी 11 पिसेही असणारा मोरपिसांचा पंख हा लावायचा आहे. असं केल्याने कालसर्प दोष हा दूर होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे नवजात बाळाच्या डोक्यामध्ये नेहमी 1 मोरपीस हा लावून ठेवावा. यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण हे होत असते. त्याचप्रमाणे जर तुमची मुलं ही मस्तीखोर असतील आणि त्यांना तुम्हाला शांत करायचं असेल तर तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिसे बांधा. जसा जसा पंखा फिरेल तसतसं मोरपिसांद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करेल. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुखशांती ही नांदावी आणि संपत्तीचा प्रवाह हा कायम वाहता राहावा यासाठी एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटाला मोरपीस हे 40 दिवसांसाठी लावायचं आहे. आणि त्या मूर्तीला तुपसाखरेचा नैवेद्य दररोज हा दाखवायचा आहे. आणि 41व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती ही कायम टिकून राहते आणि संपत्तीचा प्रवाह हा नेहमी वाढता राहतो. त्याचप्रमाणे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल तर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे पंख लावा. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे पंख लावल्याने धन हे चुंबकाप्रमाणे आपल्या घराकडे आकर्षित होत असते. माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असेल तर आपल्या घराच्या आग्नेय म्हणजेच दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये 10 ते 12 मोरपंखांचा एक गुच्छ आपल्याला ठेवायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येईल आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा टिकून राहील. इतकंच नाही तर घरातील भांडणं, कटकटी, वास्तुदोष यांचे सुद्धा निवारण होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलांनी सरस्वती देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी स्वतःजवळ 1 मोरपंख हा नेहमी ठेवावा. या मोरपंखाच्या शुभ प्रभावाने ज्ञान हे वाढतं आणि परीक्षेमध्ये आपल्याला यशप्राप्ती होते. आणि त्याचप्रमाणे तुमचे घराचे मुख्य प्रवेशद्वार हे वास्तुशास्त्रानुसार बांधलेले नसेल तर त्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला 3 मोराची पिसंही लावायची आहेत आणि त्याखाली गणपती बाप्पांचे चित्र हे लावायचे आहे. असं केल्याने मुख्य प्रवेशद्वाराचा जो काही वास्तुदोष असतो तो नष्ट होतो. तर याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये मोरपीस ठेवल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात आणि आपल्याला येत असणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांमधून सुटका मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये मोरपीस हे आपल्याला कसं ठेवायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.